गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. काल तुमचे MS सेटचे पेपर झालेले आहे, पार्ट 1 पार्ट 2 सर्व विषयांचे. फिजिक्सची आन्सर की मी काल दुपारी संध्याकाळी सांगितली 50 क्वेश्चन, उरलेले 50 क्वेश्चन संध्याकाळी लाईव्ह येऊन सांगितले. आता आपण बघणार आहोत जनरल ॲप्टिट्यूड, म्हणजे ते पार्ट पेपर ए म्हणतात तुम्ही त्याला. पार्ट 1 पार्ट ए काय म्हणतात तुम्ही. मी त्याला जनरल ॲप्टिट्यूड म्हणतो, जनरल ॲप्टिट्यूड. तर त्यात काही प्रश्न बघणार आहोत, त्याची आन्सर की बघणार आहोत पटापट. जास्त काही एक्सप्लेनेशन बघणार नाही आहोत, कारण कोणाला एक्सप्लेनेशन सध्या पाहिजे नाही. प्रत्येकाला त्याची आन्सर की पाहिजे की माझं उत्तर काय आलं मला चेक करायचं आहे. बस मला ऑप्शन नंबर सांगा किती करेक्ट आहे, तरी मी थोडं एक्सप्लेनेशन करण्याचा प्रयत्न करेल. पहिला ऑप्शन बघूया. इफ थॉट ऑन मेमरी लेवल ऑफ टीचिंग द स्टुडंट गेट ट्रेमेंडस पॉवर फॉर ॲक्वायझेशन ऑफ फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन, जनरलाइज साइड प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटीज. तर ऑप्शन दिलेला आहे ओनली 2, ओनली 1, 1 and 2 आणि 2 and 3. तर इथे करेक्ट आन्सर राहणार आहे ऑप्शन बी. ओके, ओनली 2. आता मेमरी लेवल ऑफ टीचिंग कुठे गेलं, सॉरी ओनली वन म्हणजे पहिलं ऑप्शन हे करेक्ट राहणार आहे. मेमरी लेवल ऑफ टीचिंग मध्ये काय राहते, गोष्टी आठवण ठेवा, गोष्टी समज, म्हणजे त्या गोष्टीबद्दलची थोडी इन्फॉर्मेशन भेटली पाहिजे, त्याला आपण मेमरी लेवल ऑफ टीचिंग म्हणतो, जे की आपण लहानपणी करत होतो. आता आपली अंडरस्टँडिंग लेवल झालेली आहे. तर त्याच्यामुळे इथे इन्साइट किंवा ॲबिलिटी, प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटी तयार होणार नाही आहे मेमरी लेवल ऑफ टीचिंगमुळे. जे काय गोष्टी आहे ते फक्त इतकी होईल, फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन, त्या गोष्टीबद्दलची थोडीफार आपल्याला इन्फॉर्मेशन भेटेल. ए म्हणजे काय हे आता आपल्याला माहित झालं मेमरी लेवल ऑफ टीचिंगमुळे. बी म्हणजे काय ते माहित झालं, छोट्या छोट्या गोष्टी. मेमरी लेवल ऑफ टीचिंग म्हणजे त्याच्यामुळे काय होईल, थॉट ऑन मेमरी लेवल ऑफ टीचिंग द स्टुडंट गेट ट्रिमेंडस पॉवर ऑफ ॲक्वायझेशन ऑफ फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन लक्षात ठेवण्याची किंवा काय. सो ऑप्शन बी विल बी हिअर राईट, ओनली 1. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न बघूया. द टीचर शुड चूज टीचिंग मेथड कन्सिडरिंग नेचर ऑफ लर्नर, नेचर ऑफ ऑब्जेक्टिव्ह टू बी रिअलाइज, द नेचर ऑफ ओन ॲबिलिटी अँड प्रोफिशियन्सी. आता तुम्ही लक्षात ठेवा, जेव्हा शिक्षक शिकवतो ते शिक्षकाला बघावं लागेल ना विद्यार्थ्यांची लेवल काय आहे समजण्याची. ते हे बघणार ना की माझी लेवल काय आहे, मला किती नॉलेज आहे, तर त्या नॉलेजनं शिकू शकणार नाही. त्याला विद्यार्थ्यांकडे बघून शिकावं लागेल, विद्यार्थ्यांची लेवल बघावं लागेल. म्हणजे नेचर ऑफ लर्नर पण आणि नेचर ऑफ ऑब्जेक्टिव्ह टू बी रिअलाइज, कोणता मुद्दा शिकवायचा आहे, कोणती गोष्ट शिकवायची आहे, हे पण त्याला लक्षात ठेवावं लागेल. त्याच्यामुळे याचा ऑप्शन करेक्ट राहणार आहे ऑप्शन नंबर बी, दॅट इज 1 and 2. हे दोन्ही करेक्ट आन्सर राहणार, नेचर ऑफ लर्नर अँड नेचर ऑफ द ऑब्जेक्टिव्ह टू बी रिअलाइज. द टीचर्स ओन ॲबिलिटी अँड प्रोफिशियन्सीची काही गरज नाही, त्याची स्वतःची ॲबिलिटी काय आहे हे तिथे त्याला साध्य करण्याची काही गरज नाही, स्वतःची ॲबिलिटी काय आहे हे तिथे सांगण्याची त्याला काहीही गरज नाही. गॉट इट. त्याचा ऑप्शन नंबर बी हे राईट राहणार आहे. त्याच्यानंतर थर्ड क्वेश्चन, दॅट इज व्हॉट इज द मेन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गिफ्टेड स्टुडंट. जे गिफ्टेड स्टुडंट असतात काही, ते इंट्रोवर्ट असतात की डिपेंडंट ऑन देअर पेअर्स असतात, की दे आर एक्स्ट्रोवर्ट इन नेचर की इंडिपेंडन्स इन देअर जजमेंट. इथं गिफ्टेड स्टुडंट विचारलेला आहे. गिफ्टेड ते काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतात, ते इंट्रोवर्ट नसतात, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतात, त्यांचं काहीतरी माइंड खूप एकदम शार्प राहते. गिफ्टेड काहीतरी नॅचरली गिफ्टेड आहे ना, आपण म्हणतो ना ही तर नॅचरली गिफ्टेड, हा खूप हुशार आहे, हा लहानपणापासूनच खूप हुशार आहे. ओके, सो they are extrovert in nature, definitely they are extrovert in nature. Next question बघूया. Question number 4. For adult learner, instruction need to focus. For adult learner, instruction need to focus. A, equally to on the process and content on to be taught, less on the process, more on the content to be taught, more on the process and less on the content to be taught, equally on the process and the product of learning. Equally म्हणजे काय असायला पाहिजे ऑप्शन, तुम्हाला काय वाटते? जे ॲडल्ट लर्नर आहेत, जे ॲडल्ट लर्नर आहे, तर लहान विद्यार्थ्यांबद्दल ते बोलत नाहीये, ॲडल्ट लर्नर बद्दल बोलत आहे. तर त्या लर्निंग मधून प्रोडक्ट काय भेटणार आहे, ते शिकवल्यावर त्याला काय किती समजणार आहे. इक्वल ऑन द प्रोसेस अँड द प्रोडक्ट ऑफ द लर्निंग म्हणते. सो ऑप्शन डी विल बी राईट हिअर. ओके, ऑप्शन डी, इक्वली ऑन द प्रोसेस, शिकवण्याच्या पद्धतीवर पण, आणि जे लर्निंग मधून त्याला जे काही आउटकम भेटल त्याच्यावर पण लक्ष ठेवावं लागेल. जर आउटकमच येत नसेल तर शिकवण्याचा काही फायदा राहणार नाही. त्याच्यामुळे ऑप्शन डी हे राईट राईट. गॉट इट. ऑप्शन डी विल बी राईट. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5, जस्ट अ सेकंड. क्वेश्चन नंबर 5, dash evaluation gives a clear idea about understanding of the student regarding particular content. The answer will be here formative. Got it. Next question, question number 6. Dash is the characteristic of qualitative research. Dash is the characteristic of the qualitative research. ऐसा आंसर रहना है in depth exploration of meaning and experiences.
क्वालिटेटिव्ह रिसर्च करायची आहे. इन डेप्थ एक्सप्लोरेशन ऑफ मिनिंग अँड एक्सपिरियन्सेस. फक्त एक्सपेरिमेंटल डिझाईन किंवा न्यूमरिकल डाटा किंवा स्टॅटिस्टिकल अनालिसिस याच्यावर डिपेंड न राहता इन डेप्थ एक्सप्लोरेशन ऑफ मिनिंग अँड एक्सपिरियन्सेस. एक्सपिरियन्स पण आला पाहिजे, गोष्टी पण समजल्या पाहिजे. डॅश इज द लिमिट. क्वेश्चन नंबर 7. Okay, question number 7. Dash is the limitation of the positivism in research. काय आहे? It ignores the importance of empirical evidence. It tends to oversimplify complex and social phenomenon. It places too much emphasis on subjective interpretations. It encourages bias and personal opinion in research. याचा करेक्ट ऑप्शन राहणार आहे ऑप्शन नंबर ए. It ignores the importance of an empirical evidence. Okay. इग्नोर करतो ते लिमिटेशन ऑफ पॉझिटिव्हिझम इन रिसर्च. ओके, ऑप्शन नंबर ए विल बी राईट. क्वेश्चन नंबर 7. डॅश इज द लिमिटेशन ऑफ द पॉझिटिव्हिझम इन रिसर्च. द करेक्ट आन्सर राहणार आहे इट इग्नोर्स द इम्पॉर्टन्स ऑफ इम्पेरिकल एव्हिडन्स. रिसर्च ॲप्टिट्यूडचे प्रश्न आहेत हा. क्वेश्चन नंबर 8. डॅश इज रेफर्ड ॲज अ सायटेशन इन अकॅडमिक रायटिंग. A reference to author personal experiences, a way of giving proper credit to the original source of information. पुढे वाचायची काही गरजच नाही, कारण की यांनी पहिले सांगितलेलं आहे सायटेशन सांगितलेलं आहे आणि ऑप्शन बी मध्ये पण सांगितलेलं आहे प्रॉपर क्रेडिट. सायटेशन करतो म्हणजे काय, त्याचं आपण काम उधारी घेतलं त्याला त्याचं काहीतरी क्रेडिट द्यावं लागेल ना, त्याला आपण सायटेशन म्हणतो. सो ऑप्शन बी विल बी हिअर युअर आन्सर. 8 प्रश्नाचा क्वेश्चन नंबर ऑप्शन नंबर बी विल बी युअर आन्सर. Just second, you are audible, everything is audible. Yes, everything is good. Next question. Question number 9. Dash is a type of research misconduct involve making up falsifying data. याला काय म्हणतात? फॅब्रिकेशन म्हणतात. काही चुकीची इथं काय म्हणते टाईप ऑफ रिसर्च मिसकंडक्ट इन्व्हॉल्व्ह मेकिंग ऑफ फॉल्सिफाईंग डाटा. काही चुकीचा डाटा वापरणं किंवा जे डाटा नाहीच आहेत मिसयूज म्हणजे डुप्लिकेट गोष्टी वापरणं एक प्रकारच्या. ओके, त्याला आपण फॅब्रिकेशन म्हणू शकतो. प्लॅगिअरिझम नाही म्हणत त्याला, प्लॅगिअरिझमचा अर्थ दुसरा होतो. ते चोरून वापरणे काहीतरी आहे दुसऱ्याचा. इथं प्लॅगिअरिझम येणार नाही, इथं चोरून बिरून नाही आहे, इथं चुकीचा वापरणं आहे. इथं चुकीचा वापरतात त्याच्यामुळे फॅब्रिकेशन. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 10. डॅश ICT टूल्स इज इसेन्शियल फॉर क्रिएटिंग अँड मॅनेजिंग बिब्लिओग्राफी इन रिसर्च पेपर. याचा ऑप्शन राहील ऑप्शन नंबर बी, दॅट इज रेफरन्स अँड मॅनेजमेंट सॉफ्टवेअर. क्वेश्चन नंबर 16. हा, आता इथून 11 ते 15 मध्ये पॅसेज आलेला आहे. पॅसेजचे प्रश्न तुम्ही तुमचे बघून घ्या, कारण की मी तर पॅसेज अजून वाचला पण नाही आणि बघितला पण नाही. ज्यावेळेस पण मी स्वतः सेट क्वालिफाय झालतो त्यावेळेस पण मी पॅसेज त्याचा चेकच केला नव्हता. पॅसेजचा प्रॉब्लेम काय आहे, वाचायला खूप वेळ लागतो. पहिलेच तर पेपर सोडवायला 1 घंटा राहते. त्याच्यातले ते 5 प्रश्न पॅसेजचे, त्या 5 प्रश्न सोडवायच्या बद्दल मागे लागलो ना आपण, ते पॅसेज आपला कमीत कमी 10 मिनिट घेऊन जाते. पॅसेजने जर 10 ते 15 मिनिट घेतल्यावर बाकीचा टाइमच काय उरायला आपल्याला सॉल्व्ह करायसाठी. त्यामुळे मी पहिल्यांदा पेपरला जाण्या अगोदर पण सांगितलं होतं पॅसेज लास्टला सॉल्व्ह करा. पेपर झाल्यावर जर वेळ उरला तरच पॅसेज सॉल्व्ह करा, नाहीतर आपल्या मनानं काही पण एबीसीडी लावून टाका. पॅसेज इज व्हेरी टाइम कन्झ्युमिंग, आणि यावेळेस अख्खा पेपरच टाइम कन्झ्युमिंग आला. प्रत्येक प्रश्नाला सॉल्व्ह करण्यासाठी टाइम लागत आहे. आणि जर त्यामध्ये जर तुम्ही पॅसेज घेऊन बसले तर विषय संपला तुमचा आता म्हणून. ओके, क्वेश्चन नंबर 16. 11 ते 15 पॅसेज आहे, तर क्वेश्चन नंबर 16 जाऊत आपण. Which of the following message is less likely to be misunderstood or misinterpreted due to cultural or linguistic background of the receiver of the message? Is less म्हणते. आता message is full of body gestures. फॉलोइंग मॅसेज लेस लाईकली टू मिसअंडरस्टूड, म्हणजे मिसअंडरस्टूड होण्याची चान्सेस कमी आहे. कशामुळे म्हणते? ड्यू टू कल्चरल और लिंग्विस्टिक बॅकग्राऊंड. आता एखाद्या दुसऱ्या राज्यात गेलो, त्या माणसाला आपल्या भाषेचं ज्ञानच नसेल, आपण आपल्या भाषेत बोलायलो, 100% मिसअंडरस्टँडिंग होईल. रिटर्न वर्ड त्याला आपल्या भाषेत लिहून दिला, 100% मिसअंडरस्टँडिंग होईल. स्पोकन वर्ड 100% मिसअंडरस्टँडिंग होईल. आयकॉनिक साईन होणारच झाली, पण त्या जागी आपण जर बॉडी गेस्चर केले थोडे, त्याला समजेल की याचा भाव काय आहे, याला म्हणण्याचा म्हणजे याला नेमकं हे ट्राय काय करत आहे, काय म्हणण्याचा प्रयत्न करत आहे. बॉडी गेस्चर. ओके, सो हिअर द ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 17. In the context of contemporary digital paralenses, what are the following symbol collectively called as? याला काय म्हणतात? याला म्हणतात इमोटिकॉन्स.
इमोटिकॉन्स, नॉट ओनली इमोटिकॉन्स, इमोटिकॉन्स. ओके. हां, त्याच्यानंतर प्रश्न आला, प्रश्न क्रमांक 18वा. इन द कंटेक्स्ट ऑफ नॉन व्हर्बल कम्युनिकेशन आयडेंटिफाय द करेक्ट स्टेटमेंट. आता नॉन व्हर्बल म्हणलेलं आहे, त्याच्यामुळे इथे तुम्हाला काय टेन्शनच नाही आहे. सायलेन्स इज द कम्युनिकेशन, कम्युनिकेशन मीन्स सायलेन्स इज द मीन्स ऑफ कम्युनिकेशन. वा रे वा, मीन्स ऑफ कम्युनिकेशन. ओके, मीन्स ऑफ कम्युनिकेशन. Option number B, non-verbal cues and messages are easy to control. Non-verbal messages are cultural, sensitive and relative. In case of confusion, people tend to trust non-verbal communication more than verbal. आता या हे जे 3 ऑप्शन आहे ना, हे खरं का म्हणलं तर इथं विचारलेलं आहे, इन द कंटेक्स्ट ऑफ नॉन व्हर्बल कम्युनिकेशन आयडेंटिफाय द इनकरेक्ट स्टेटमेंट. इनकरेक्ट स्टेटमेंट आपल्याला सापडायचं आहे. ओके, म्हणजे बरोबर नाही, आपल्याला इथे सापडायचं आहे चुकीचं. आता तुम्ही सांगा, आणि त्यांनी विचारलं नॉन व्हर्बल बद्दल. आता तुम्ही सायलेन्स इज द मीन्स ऑफ कम्युनिकेशन म्हणतात, कसं म्हणजे या प्रश्नाचं काहीतरी म्हणजे तुम्हाला गरज आहे का म्हणजे वेळ घ्यायची? तुम्ही डायरेक्ट ऑप्शन ए राईट मारायला पाहिजे होतं तिथं. सायलेन्स इज द मास ऑफ कम्युनिकेशन, मीन्स ऑफ कम्युनिकेशन, हाऊ इट इज पॉसिबल? हां, ओके, हे थोडं ऑप्शन चुकीचं लिहिलं गेलं इथं. हे थांबा, सायलेन्स इज द इथं लिहितो. ओके, इज अ मीन्स ऑफ कम्युनिकेशन. ओके, सायलेन्स ह्या ऑप्शन डायरेक्टली चुकीचंच आहे ना. इकडे तरी काही ना काही या 3 ऑप्शनला मिनिंग आहे. कधी कधी माहिती आहे का, एखाद्या गोष्टीचं नॉलेज नसलं त्यावेळेस लॉजिक लावायचं, तर इथं लॉजिक तुमचं लागलं असतं, त्याला नॉलेज नाही त्याचं पण. तर इथं लॉजिक आपलं लागलंही असतं. तर ऑप्शन ए विल बी युअर आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 19. व्हॉट इज द प्रसार भारती? इट इज अ नॅशनल लेवल न्यूज चॅनल अंडर दूरदर्शन. इट इज अ न्यूज ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस ऑफ ऑल इंडिया, ऑल इंडिया रेडिओ. इट इज द असोसिएशन ऑफ प्रायव्हेट ब्रॉडकास्टर इन इंडिया. इट इज इंडियन स्टेट ओन पब्लिक ब्रॉडकास्टर. काय राहणार आहे? 100 आणि 100% वाडी प्रसार भारती काय सर्वांनाच माहित आहे, नॅशनल लेवल न्यूज चॅनल अंडर दूरदर्शन. ओके, इट इज द ऑप्शन ए विल बी युअर आन्सर. ओके. नेक्स्ट प्रश्न, प्रश्न क्रमांक 20. And which of the following element is facilitated much more in a communicative situation wherein teacher and student are sitting together in a circular manner facing each other? काय होईल ज्यावेळेस शिक्षक आपल्या समोर, एक समजा शिक्षक आपल्या समोर बसलेले आहे आणि आपण विद्यार्थी एकमेकाच्या राऊंड मध्ये बसलेलो आहोत. शिक्षक आणि आपलं काय होईल, चांगलं इंटरेक्शन होणार झालं ना फेस टू फेस बसल्यावर. इथं काय सांगितलेलं आहे मग, इफेक्टिव्ह ऑफ कंटेंट ऑफ टीचिंग, टीचर्स पॉवर टू कंट्रोल एव्हरी स्टुडंट. टीचर पॉवर काय काय आहे ह्याच्यात? डिसिप्लिन अमॉंग द स्टुडंट, लेवल ऑफ इंटरॅक्शन बिटवीन द स्टुडंट. कम्युनिकेटिव्ह सिच्युएशन म्हणजे तुम्हाला तिथं बोलायचं आहे शिक्षकासोबत. कम्युनिकेटिव्ह सिच्युएशन वेअर टीचर अँड स्टुडंट आर सिटिंग टुगेदर इन अ सर्क्युलर मॅनर. सर्क्युलर मध्ये बसलेले आहे म्हणजे त्याचे चेहरे एकमेकांसमोर येणार आहे आणि त्याने काही ना काही कम्युनिकेशन करणार आहे. तर काय होणार आहे अशा वेळेस? तुम्हाला कंटेंट चांगला समजणार आहे, कंटेंटचा असा समजते शिक्षकांना शिकवलेला वर्गात बसल्यावर. पण इथं होणार आहे लेवल ऑफ इंटरॅक्शन बिटवीन द स्टुडंट अँड टीचर, बिटवीन द स्टुडंट, लेवल ऑफ इंटरॅक्शन बिटवीन द स्टुडंट. अजून हां, ऑप्शन डी विल बी ओनली राईट. ओके, लेवल ऑफ इंटरॅक्शन बिटवीन द स्टुडंट नक्की हे होणार आहे ऑप्शन डी. बिकॉज प्रश्न काय, विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स इज फॅसिलिटेड मच मोर इन अ कम्युनिकेटिव्ह सिच्युएशन वेअर टीचर अँड स्टुडंट आर सिटिंग टुगेदर इन अ सर्क्युलर मॅनर फेसिंग इच अदर. लेवल ऑफ इंटरॅक्शन एकदम बेस्ट होईल बिटवीन द स्टुडंट ॲज वेल ॲज विथ टीचर ऑल्सो. ओके. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द अर्थमेटिक मीन ऑफ इंटिजर फ्रॉम 1 to 51? हे नक्की सर्वांनाच काढलं असेल 100%. 26 चा आन्सर आहे ते. तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे, n × n + 1/2. त्या फॉर्म्युला यूज करून तुम्ही करू शकता. अजून याच्यानंतर कोणता, हा प्रश्न थोडा प्रॉब्लेमॅटिक आहे, याचं मी एक्सप्लेनेशन नंतर देईल तुम्हाला. पण याचं मे बी आन्सर ऑप्शन ए येण्याचे चान्सेस आहे, पण याचं मी एक्सप्लेनेशन एक छोटी शॉर्ट करून नंतर काढेल, कारण की पटापट मला याचं एक्सप्लेनेशन काढायला वेळ भेटला नाही, त्याचे एक्सप्लेनेशन सुद्धा मी देईल. पण हे प्रश्न राहू द्या. ऑप्शन 22, क्वेश्चन नंबर 22 आपला पेंडिंग राहील. ओके, पेंडिंग हा क्वेश्चन मी तुम्हाला करेल नंतर. ओके. क्वेश्चन नंबर 23. क्वेश्चन नंबर 23, अमॉंग द 3 नंबर्स x, y and z विच नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 18? तर ते सांगतो तुम्हाला. आता हा प्रश्न थोडा टाइम कन्झ्युमिंग होता, पण ज्याने 18 डिवाइड करून बघितलं असेल याला कशाला, एक्सला, वायला आणि झेडला,
त्याला उत्तर सापडलं असेल, कारण की काहीच नाही फक्त तुमचा त्यांना प्रश्न देण्याचा हेतू हे होता की तुमचा टाइम वेस्ट करायचा, बाकी काहीच नव्हतं त्याच्यात. ज्याचा अल्ट्राचा फाडा चांगला होता त्यानं पटापट त्याचं उत्तर काढले असेल. त्याच्यामुळे त्याचा आन्सर काय राहणार आहे, मी सांगतोय त्याचा आन्सर डायरेक्ट वाय अँड झेड ओनली. ओके, एक्सला ते कम्प्लिटली होत नाही, कारण ते अमॉंग द 3 नंबर 20 नंबरचा डिव्हिजल बाय 18 या 3 नंबर दिलेले आहे आणि त्याच्यापैकी कोणता नंबर 18 ने डिवायजेबल होते. तर वाय आणि झेड म्हणजे हा वाला आणि हा वाला. ओके, सो युअर आन्सर विल बी वाय अँड झेड ओनली. तो मी एकदा चेक करून बघूया. लेट मी चेक. कसं आहे, पुन्हा वांदे नको. वाय आणि झेड होत आहे. आन्सर काय आहे, वायच येत आहे. वायने जर करतो 48989858 याचा आन्सर येत आहे. आणि झेडनं केल्यावर काय येत आहे 68106510651. ओके, सो वाय आणि झेडनं येत आहे, म्हणजे आन्सर काय राहणार आहे, ऑप्शन नंबर बी. गॉट इट. सो नेक्स्ट प्रश्न. नेक्स्ट प्रश्न काय, ऑप्शन क्वेश्चन नंबर 24. A person was working to transfer bricks from place x to y. समजा इथे x आहे आणि इथं y आहे. ओके, फ्रॉम x टू y म्हणते, म्हणजे ब्रिक्स कुठं आहे, x पाशी आहे. ओके, ब्रिक्स इथे ठेवलेला आहे x टू y, अँड द डिस्टन्स बिटवीन x अँड y इज 200 मीटर म्हणते. याच्यातलं डिस्टन्स काय आहे दोघातलं, 200 मीटर. At a time the person was carrying 15 bricks. The starting from the place X, after traveling 5.5 km, while working, how many bricks were shifted to place Y by the person? ओके, म्हणजे किती किलोमीटर चाललं, 5.5 किलोमीटर, म्हणजे इथे किती येईल 5500 मीटर. ओके, 5.5 किलोमीटरला नुसता 5500 मीटर. तर त्यात एक पॉईंट लक्षात ठेवा, जेव्हा विटा इथं आहे, तुम्ही इथून इकडं विटा घेऊन जाता, तर वापस विटा उचलायला परत येणार आहात ना तुम्ही. इथं घेतल्या एक्स पाशी वाय पाशी ठेवल्या आणि वाय पासून एक्स पाशी वापस आलो, म्हणजे किती मीटर ट्रॅव्हल करायला, तो 400 मीटर. किती, 200 प्लस 200 किती, 400. 200 मीटर अंतर सांगितलं दोघांमधलं, 200 मीटर सांगितलेलं आहे. ओके, हे मीटर असल्यामुळे आपण या 5.5 किलोमीटर, हे 5.5 किलोमीटरला आपण मीटरमध्ये कन्वर्ट केलं, म्हणजे 5500 मीटर. आणि एक्स आणि वाय मधलं अंतर आहे 200 मीटर, पण विटा ठेवलेला आहे एक्स जवळ, दोघांच्या मधात ठेवलेला नाही आहे विटा एक्स जवळ ठेवलेला आहे, आणि एक्सच्या विटा वाय पाशी न्यायच्या आहे, पण वाय पासून वापस रिकामा याच लागेल ना, मग त्याच्यामुळे ते पण काउंट करावंच लागेल आपल्याला, कारण की जर तो वापसच येणार नाही तर अजून विटा कशाने येणार आहे. त्याच्यामुळे त्याला किती विटा न्यायसाठी, पर्सन इज वर्किंग ट्रान्सफर 15 विटा न्यायसाठी त्याला 400 मीटर चालायला लागत आहे, 400 मीटर. ओके, तर आपण जर या 5,500ला जर 400 नंतर डिवाइड केलं, ओके 400 न जर डिवाइड केलं, 400, हे 400 म्हणजे काय, 15 विटा न्यायसाठी चाललेली एक डिस्टन्स, 15 विटा न्यायसाठी किती डिस्टन्स लागलं, आता काय म्हणाल तुम्ही, त्याला हे करा 400 ने जर आपण 5,500ला जर हे केलं 400 मीटर, 0 0 कॅन्सल, 0 0 कॅन्सल, 4 1 चा 4, आता इथं किती उरला 1 उरला, 4 1 चा 4, अजून किती केला 1 पाय 4 4 चा 4 3 चा 12, 3 चा 12, आणि अजून काही उरत आहे, काहीतरी डिस्टन्स उरत आहे, किती उरत राहिलं 3 उरत आहे ना, 3 इथं पॉईंट येईल, मग म्हणजे 13 पॉईंट काहीतरी येत आहे, 13 पॉईंट येत आहे काहीतरी, किती येणार आहे 13 पॉईंट, इथं 3 उरला, म्हणजे 14 झिरोचा 4 0चा 0, इथं मग 0 येईल, मग किती येईल 4 6 चा 4 7 चा 28. ओके, 4 7 चा म्हणजे 13.0, मग अजून किती किती राहिलं 30 म्हणून 28, म्हणजे अजून 2 उरत आहे. ओके, 2 उरत आहे, मग अजून 24 5 चा, म्हणजे जवळपास याचा आन्सर येईल 13.75. ओके, 13.75, म्हणजे यानं किती किती राऊंड मारले, 13.75 राऊंड मारले. एका राऊंडला किती विटा नेल्या, 15 विटा. ओके, जवळपास आहे ना 13.75 शिफ्ट केले टोटल शिफ्ट. ओके, आणि 1 शिफ्ट इज इक्वल टू
15 विटा. ओके, आता जर तुम्हीच सांगा किती येईल मग. 13.75 इंटू 15 करा पटकून पटकून कॅल्क्युलेटर मध्ये करा. कॅल्क्युलेटर कुठे आहे. 13.75 इंटू 15 जवळपास हे येत आहे 206.25. 206.25 म्हणजे तुम्ही 207 लिहू शकता इथं. 207. ओके, जवळपास 207 येत आहे. किंवा तुम्ही इला असे 13.75ला तुम्ही 14 पण म्हणू शकता. व्हॉट इज तर काय म्हणू शकता तुम्ही. एक सेकंड, 14. त्याच्यामुळे 13.75 नियरली इक्वल टू 14 ना, त्याच्यामुळे तुम्ही 14 पण म्हणू शकता. 14 इंटू 15 किती येत आहे. किती 210. ओके, 210. तर किती येईल आन्सर 210. ऑप्शन सी विल बी युअर आन्सर. ओके, ऑप्शन सी विल बी युअर आन्सर. काय केलेलं आहे, एक्स जवळ वीट ठेवलेला आहे, वाय पर्यंत न्यायच्या होत्या, पण एक्स पासून वाय पाशी नेल्यावर त्याला वापस एक्स पाशी यावंच लागेल, कारण की अजून वीट नेण्यासाठी म्हणजे ते 15 विटा नेण्यासाठी 400 मीटर चालत आहे. तर आपण काय केलेलं आहे 400 मीटर जे टोटल डिस्टन्स त्यांनी दिलेला आहे 5.5 किलोमीटर, त्याला आपण 400 मीटरनं डिवाइड केलेला आहे. का डिवाइड केलेला आहे, आपल्याला माहित करायचं आहे की हा किती वेळा गेला. कारण की एकदा जाऊन म्हणजे किती वेळा जाऊन आला, एकदा जाऊन आल्यावर तो 15 विटा नेत आहे. मग किती सापडलं आपल्याला, जवळपास 13.75 म्हणजे आपल्याला 14 सापडलं. मग 14 वेळा जाऊन आला आणि एका वेळा गेल्यावर किती विटा नेला 15, म्हणजे 14 इंटू 15 210. म्हणजे आपला आन्सर काय आला 210. ओके, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 25. There are 64 deer in a forest in the present year. If x of n denotes the number of deer in the forest in the year n, and x of n is equals to 3/2 in x n minus 1 for n is equals to 1 2 3, how many deer are there in the 5th year of the forest. म्हणजे 5व्या वर्षी त्या फॉरेस्ट मध्ये किती डियर राहतील. आणि यानं काय सांगितलेलं आहे, एक्स ऑफ एन म्हणजे काय, जे प्रेझेंट इयर आहे. म्हणजे इथं तुम्ही सांगू शकता एक्स ऑफ 0 म्हणा किंवा एन म्हणा, जे प्रेझेंट आहे त्यात किती आहे सध्या, किती डियर सांगितलेलं आहे 64 सांगितलेलं आहे 64. आता तुम्हाला इथे फॉर्म्युला लावायचा आहे 3/2 एक्स इंटू एन मायनस 1. ओके, तर इथे एक्सची व्हॅल्यू ज्या वेळेस आता फॉर एन इज इक्वल्स टू 1 2 3 4 5 म्हणजे आपल्याला 5व्या वर्षापर्यंत काढायचं आहे. मग एन इज इक्वल्स टू 1 ठेवू ज्यावेळेस आपण ठेवू त्यावेळेस आपल्याला एक्सची व्हॅल्यू काय ठेवावं लागेल 64 ठेवावं लागेल. व्हॉट इट म्हणजे कुठे गेले हां एक्स ऑफ एन एक्स ऑफ एन सॉरी एक्स ऑफ एन इज इक्वल्स टू 3/2 into x n minus 1. ओके, मग n इज इक्वल्स टू 1 2 3 4. आता एक्स ऑफ 0 काय सांगितलं 64 सांगितलेला आहे. इथे या एक्सची व्हॅल्यू काय येईल मग इथं 3/2. ओके, 64. आणि इथं n इज इक्वल्स टू काय, ज्यावेळेस n इज इक्वल्स टू 1. ओके, फॉर वेन n इज इक्वल्स टू 1 काय येईल 1 इथं 1 minus 1 इज इक्वल्स टू 0. तो इथं 2 2 3 चा 6 2 2 चा 4 32 इंटू 33 म्हणजे 3 2 चा 6 3 3 चा 9. ओके, इथं 96. मग पुढच्या वेळेस आपल्याला इकडे काय करावं लागेल वेळ n इज इक्वल्स टू 2. लक्ष ठेवा, व्यवस्थित लक्षात ठेवा, थोडं कॉम्प्लिकेटेड आहे. वेन n इज इक्वल्स टू 2 इथं आपल्याला काय करावं लागेल, आता n इज इक्वल्स टू 2 म्हणल्यावर सेम फॉर्म्युला, फक्त एक्सची व्हॅल्यू काय येईल इकडे, आता एक्स ऑफ एनची एक्सची काय 96 येईल. म्हणजे इकडे आपल्याला 96 पुट करावं लागेल. तर n इज इक्वल्स टू 2 वेन फॉर्म्युला काय 3/2 एक्स n minus 1. ओके, इथं काय 3/2, इथे एक्सची व्हॅल्यू काय आलेली आहे 96 आणि 2 minus 1. ओके, 2 minus 1. इथे आन्सर काय येईल इथंच करतो मी. ओके, दिसत आहे ना स्क्रीनवर. 96 2 minus 1 1. इथं काय येईल 2 4 चा 8 1 2 8 चा 16 2 minus 1 1 म्हणजे 48 1 चा 1 1च. आता 8 3 चा 24 2 4 6 चा 12 144 म्हणजे इथं 144 येईल. पुन्हा आता हे 144 ची व्हॅल्यू कुठे पुट करायची, पुढच्या फॉर्म्युल्यामध्ये कुठपर्यंत पुट करायची, अशी ती एक्स ची व्हॅल्यू निघणारी जोपर्यंत n इज इक्वल्स टू 5 जो फायनल आन्सर काढत नाही आपण. तर n इज इक्वल्स टू 5 जेव्हा आम्ही फायनल आन्सर काढल तेव्हा आन्सर येईल ऑप्शन नंबर बी, दॅट इज 486. आता अजून 3 स्टेप करावं लागेल मला. तुम्हाला मी 2 स्टेपची सिक्वेन्स सांगितलेली आहे. हे असंच आपल्याला 5व्या स्टेपपर्यंत जायचं आहे.
तर आन्सर काय येईल 486 येईल. म्हणजे 5व्या वर्षी तिथं किती डिअर राहतील, पहिल्या वर्षी 64 होते, तर 5व्या वर्षी किती राहतील, 486 राहतील. ऑप्शन नंबर बी विल बी युअर आन्सर. गॉट इट. ऑप्शन नंबर बी 486. त्याच्यानंतर तुम्ही लिहून देतो 96 144 अजून कॅराईल पहिल्या वर्षी 96, दुसऱ्या वर्षी 144, तिसऱ्या वर्षी लिहून घ्या. तुम्हाला नाही तुम्ही सॉल्व्ह करा, जाऊ द्या, कारण की सिक्वेन्स सांगितलेली आहे ना मी. पहिल्या वर्षी 96 झाले, प्रेझेंट वर्ष जाऊ द्या, प्रेझेंट वर्षी त्यांनी 64 सांगितलेलं आहे, प्रेझेंट वर्ष. मग तिथून पहिल्या वर्षी वेन एन इज इक्वल्स टू 1 किती डिअर झाले 96, वेन एन इज इक्वल्स टू 2 144, when n is equals to 3, when n is equals to 4 and they ask you n is equals to 5, तिथे किती राहतील 486. फक्त हेच सिक्वेन्स यूज करा. वेन एक्स ऑफ द प्रेझेंट इयर, एक्स ऑफ पी पण म्हणू शकता तुम्ही, इज 64. म्हणजे इथे तुम्हाला त्यांनी तिथं सांगितलेलं आहे, हे जो फॉर्म्युला दिलेला आहे, कुठे गेला फॉर्म्युला रे याच्यात, हा एक्सची व्हॅल्यू त्यांनी डायरेक्ट तुम्हाला 64 सांगितलेली आहे पहिल्यांदा, आणि n इज इक्वल्स टू 1 - 1 0 होतील पहिल्या वर्षीसाठी. ज्यावेळेस आपण n इज इक्वल्स टू 1 कराल ना, तिथं आपण n हे इथं लिहिलं, n इज इक्वल्स टू n - 1 म्हणजे 1 - 1 0. मग काय 3/2 इंटू किती आलं 64, ते पुट केलं आपण एक्सच्या जागी, आपल्याला भेटलं 96 वेन n इज इक्वल्स टू 1. सेम n इज इक्वल्स टू 2 हा फॉर्म्युला लावला, आन्सर भेटत गेलं, फायनल आन्सर भेटलं आपल्याला 486. गॉट इट. नेक्स्ट प्रश्न, क्वेश्चन नंबर काय 26. ओके, question number 26. Which of the following conclusion are valid based on the statement given below? Some tiger are goats, all political leaders are intelligent, some goats are not tigers, some political leaders are intelligent. Is the answer right? Option number B, that is 2 only. Okay, option number 2 only. कारण की स्टेटमेंट दिले त्याच्यावर आपलं कॉन्क्लुजन काढायचं होतं. सम टायगर्स आर गोट, सम टायगर्स काय म्हणते गोट आहे म्हणते, आणि ऑल पॉलिटिकल लीडर्स आर इंटेलिजंट. मग काय म्हणते सम पॉलिटिकल लीडर्स आर इंटेलिजंट, सर्व आहे म्हणजे काही पण आहे 100%. पण असं नाही ना की सम टायगर्स आर गोट म्हणजे सम गोट्स आर नॉट, सम गोट्स आर नॉट टायगर, काय सम टायगर्स आर गोट, काही वाघ गोट्स आहे पण सम गोट्स आर नॉट टायगर नाही, हा मिनिंगलेस आहे. सो ऑप्शन बी विल बी युअर आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, याचा आन्सर सांगतो मी पटापट डायरेक्ट. सम बसेस आर स्टँडिंग फेस टू फेस बस स्टँड. सोपं आहे, सर्वांनी केलं असेल हे. बस स्टँड, ठाणे बस वॉज अहेड ऑफ नाशिक बस, विच वॉज अहेड ऑफ जळगाव बस, अमरावती बस वॉज बिहाइंड धुळे बस बट अहेड ऑफ ठाणे बस, विच वॉज द सेकंड लास्ट बस फ्रॉम बिहाइंड. त्याचा आन्सर सांगत तो नाशिक. ओके, नाशिक. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 28. In a code of language JKLM is coded as OSVX, then how DEFG will be coded in the same language? And answer right, option number D, that is IMPR. Okay. त्यानंतर in a code if DAC, इथे काय सांगितलंय, इथे तुम्हाला अल्फाबेट ABCD, डी नंबर काय आहे 4 आहे, सांगितलं 6 म्हणजे 4 + 2 = 6. सेम इथं ए किती आहे, एचा 1. मग इथे करा 1 + 2 किती येईल 3. सेम इथं 3 आलेला आहे. सीचा व्हॅल्यू काय आहे 3 आहे. 3 + 2 किती येईल 5. म्हणजे प्रत्येक अल्फाबेटच्या नंबरमध्ये त्यांनी 2 ऍड केलेल्या आहे, 2 ऍड केल्या. तसं तुम्हाला आन्सर काढायचं आहे. आन्सर काय आलेला आहे 29 क्वेश्चनचं, ऑप्शन ए. ओके, 879 ऑप्शन ए, 29चा ए, ऑप्शन नंबर ए. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 30. While facing south, Virat walks 15 meter and turns to his right and walks 10 meter from here. He turns to his right and walks 15 meter. Then he turns to his left and walks 15 meter. Which direction is now facing and how away from the starting point? The answer will be option number B, that is west 25 meter. West 25 meters. So what is the percentage of total number of tourists visiting Agra? इथं हे चार्ट, इथं जो ग्राफ आहे ते याच्यात दिला नाही, कारण की ग्राफ टाईप आय थिंक झाला नाही वाटते. ग्राफ टाईप ते म्हणजे काढताना याला. सो टोटल पर्सेंटेज विचारलेला आहे, तर काहीच करायचं नव्हतं तुम्हाला. हे टोटल दिलेलं आहे, त्यांनी फक्त उरलेल्याला डिवाइड करायचं होतं. इथे किती दिलेलं आहे 15 दिलेलं आहे. तिथे तुम्ही आग्राचं टोटल काय दिलेलं आहे 15 दिलेलं आहे. तर टोटल 20, 10, 6, 6 आणि 3 जर याला ऍड केलं असतं 20 + 10 + 10, नाही सॉरी 20 + 10 + 6 + 6 + 3. ओके, किती येईल 30, 36,
6 42 आणि 3 45. ओके, तर किती येईल हे? इकडे सांगतो किती येईल. 45/15 किती येईल? 15 त्रिक. ओके, तर आन्सर काय राहील? ऑप्शन इंटू त्याला 100 न करावं लागेल, मल्टिप्लाय करायला, कारण आपल्याला पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करायचं आहे. त्याच्यामुळे त्याचा आन्सर राहील ऑप्शन ए, दॅट इज 33.33%. ओके, 15 20 प्लस 10 प्लस 6 प्लस 6 प्लस 3. 33.33%. ओके, ऑप्शन ए विल बी आन्सर. विच टाईप ऑफ फूड इज फाउंड मॅक्झिमम इन दिल्ली? काय त्याच्यावर तुम्हाला पाहायचं होतं. तर दिल्लीमध्ये कुठचे सापडले जास्त? दिल्ली कुठे गेले? दिल्ली 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 हां, 2 मध्ये आहे. दिल्लीमध्ये कुठं? अमेरिकन 8.2, इंग्लिश 8.7, 2.7. अरे बापरे, इतका सोपा प्रश्न हे कोण सोडला असेल? याचा आन्सर आहे इंग्लिश. ओके, हे तर काय म्हणते? द information is the above table is to be represented diagrammatically using pie diagram. What will be the angle to be sector representing its labor? आता लेबर किती आहे? 25% आहे. ओके, तुम्हीच सांगा. ज्यावेळेस तुम्ही एक ग्राफ काढसाल, काही काढसाल, ओके, त्यांनी काय सांगितलं? 25% किती सांगितलं? 25%. 100चं 25% म्हणजे किती येईल? 100चा मधून हे 25% काढलेलं आहे आणि 25% काढलेलं आहे, म्हणजे किती आला? आहे 1/4 आला की नाही? 100चा 25% कोणता भाग होय? 1/4 भाग होय ना. 1/4 आहे ना. हा, 1/4. तुम्ही जर सर्कल काढला, 4 भागामध्ये भागले, किती येईल अँगल? 90 येईल की नाही? हा, लेट्स मी चेक. 25 या काय सांगितलं मी? 25 मीन्स 1/4 ऑफ 100. ओके, 100चा 4था भाग आहे 25. जर तुम्ही ते 100ला जर 4 भागामध्ये कन्वर्ट केले, याच कन्वर्ट करताल ना, 100% काय येईल? त्याचा आन्सर काय येईल? दॅट इज 90 डिग्री. हा, हे 90 डिग्री. गॉट इट? 90 डिग्री. 33 चा 90 डिग्री, दॅट इज 90 डिग्री. दॅट ऑप्शन नंबर सी. त्यानंतर काय? व्हॉट इज द रेशिओ ऑफ एक्सपेंडिचर ऑफ द आयटम सिमेंट अँड ब्रिक्स टू द टोटल एक्सपेंडिचर ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ द हाऊस? आता हे पण सर्वांना व्यवस्थित बरोबर केलेच असेल. यांचा आन्सर आहे ऑप्शन नंबर डी. ओके, आन्सर आहे ऑप्शन नंबर डी. कसं काय? रेशिओ ऑफ एक्सपेंडिचर ऑफ आयटम सिमेंट अँड ब्रिक्स. सिमेंट आणि ब्रिक्सला किती लागले? 30. ओके, 30 लागले सिमेंट आणि ब्रिकला. आणि टोटल किती लागले? टोटल करा. 25 प्लस 30 किती झाले? 55. 55 आणि 15 70. 70 आणि 20 आणि 30 म्हणजे 100. 30 × 100. ओके, तुम्ही करा. मी ते चार्ट इथं काय काढला नाही मी याच्यावर, कारण की तो ओके तुम्हाला माहिती आहे ना, तुमच्यावर पेपर आहे ना. हा काढा. 25 प्लस 30 प्लस 15 प्लस 20 प्लस 10 किती होईल? 30 आणि हे 10 45 45 आणि हे 30 75 75 आणि 25 100. म्हणजे इथं काय आहे? सिमेंट आणि ब्रिक्सचा काय दिलेला आहे त्या ग्राफ चार्टमध्ये बघा. एक्सपेंडिचर किती दिलेलं आहे? 25%. सॉरी, सिमेंट आणि ब्रिक्सचा किती दिलेला आहे? 30% दिलेला आहे. म्हणजे 30 × 100. आता 10 3 चा 30 आणि 10 10 चा 100 म्हणजे किती येईल? 3:10 येईल आन्सर. ऑप्शन नंबर डी विल बी युअर आन्सर. व्हॉट इट? नेक्स्ट क्वेश्चन नंबर 35. ओके, 35. आता या प्रश्नामध्ये मॅक्झिमम लोकांनी एक्सपोनेन्शियल कर्व दिलेला आहे, पण आपण बघूया आता. The following x, y points are plotted on xy plane and the adjacent point are joined by the smooth curve. X is equals to 1, y 60, 2, 3, 4, 5, 6. Okay, what will be the nature of the curve? Curve कसा होईल? जरी तुम्ही आता काढला असता x आणि y वर, तर 1 2 3 4 5 आणि इकडे किती गेले आहे? 60 30 म्हणजे 1चा कुठे राहील? इथं कुठेतरी 60 वर राहील. इथं कुठेतरी 2चा किती राहील? 30 वर राहील. इथं कुठेतरी 30 वर राहील. पुन्हा 3चा म्हणजे इथं कुठेतरी 30 वर राहील. 3चा कुठं 20 वर राहील कुठेतरी. 4चा कुठेतरी 15 वर राहील. 5चा कुठेतरी 12 वर राहील. तर आणि पुन्हा तुम्ही जर याच्यावर बघसाल, जे स्ट्रेट लाईन, पॅराबोला, हायपरबोला आणि एक्सपोनेन्शियल कर्व, याच्यातलं स्ट्रेट लाईन आणि पॅराबोला तर येणारच नाही. याच्यातलं येईल एकदा हायपरबोला किंवा एक्सपोनेन्शियल कर्व. पण
हायपरबोला मध्ये इथं रेक्टँग्युलर हायपरबोला पाहिजे होता ऑप्शन मध्ये, तर ऑप्शन मध्ये रेक्टँग्युलर हायपरबोला असं तो फिक्स राहिलाच असतं उत्तर. कारण तुम्ही बघा 1:60, 2:30, 3:20, 15:4 प्रत्येकाचं याचं मल्टिप्लिकेशन किती येत आहे, 60 येत आहे. 60 वजा 60 30 म्हणजे एक्स आणि वाय. आणि रेक्टँग्युलर हायपरबोलामध्ये आपण पाहतो ना, जेव्हा एक्स इंटू वाय हे टर्म कॉन्स्टंट येते, त्याला आपण डायरेक्ट इकडे कन्वर्ट करतो रेक्टँग्युलर हायपरबोला म्हणून आपल्याला समजून जाते त्याच्यावरूनच. आणि या सर्वांचा एक्स आणि इंटू वाय, एक्स इंटू वाय, एक्स इंटू वाय, एक्स इंटू वाय, 12×5 = 60, 15×4 = 60, 20×3 = 60, 30×2 = 60, 60×1 = 60. सगळ्याचा आन्सर कॉन्स्टंट 60 येत आहे. त्याच्यामुळे माझ्या मते तरी, तर बरेच जण म्हणत आहे एक्सपोनेन्शियल कर्व, पण माझ्या मते हे रेक्टँग्युलर हायपरबोला असला पाहिजे. पण ऑप्शन मध्ये रेक्टँग्युलर दिला नाहीये, तर मग वी हॅव टू गो फॉर दिस ऑप्शन ओनली, हायपरबोला. ओके, हायपरबोला. नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द करेक्ट पेअर फ्रॉम द फॉलोइंग. ओके, आता याच्यात पण बरेच प्रॉब्लेम येत आहे, पण तुम्ही बघसाल तर हा पण नाही, हा पण नाही, करेक्ट पेअर विचारलेला आहे. सो द युनिट ऑफ डाटा ट्रान्सफर काय आहे, बाईट पर सेकंद आहे. युनिट ऑफ डाटा ट्रान्सफर पर रेट काय आहे, बाईट पर सेकंड. यांनी तर दिलेला आहे किलो बाईट पर सेकंड, KBPS. ओके, सो याचा ऑप्शन पण सी हे आन्सर राहणार आहे. ओके, ऑप्शन सी विल बी दिस आन्सर अकॉर्डिंग टू मी. ओके, KBPS will be unit of data transfer rate. Okay, byte per second. Next, 37, question number 37. When you access a site with HTTPS instead of HTTP in the address box, is primary means. The answer direct सांगतो, you are accessing a secure communication. जो डाटा याच्या हे सांगते, काय सांगतो तुम्ही, जे क्लायंट आहे आणि सर्व्हर आहे याच्या मधात हे डाटा सेक्युर राहील. ओके, इट विल बी सेक्युर. क्लायंट, ओके, क्लायंट आणि सर्व्हरच्या मधात. सो ऑप्शन बी विल बी हिअर युअर आन्सर. काय म्हणते, यू आर ऍक्सेसिंग अ सेक्युअर कम्युनिकेशन. ओके, आणि कोणामध्ये हे सेक्युअर राहील, क्लायंट आणि सर्व्हरच्या मधात, HTTPS च्या वेळेस. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 38. इथं क्रोनॉलॉजिकल ऑर्डर विचारलेला आहे. मी माझ्या लेक्चरच्या वेळेस 100 वेळा म्हणलं क्रोनॉलॉजिकल ऑर्डरवर 100% प्रश्न येईल, 100% प्रश्न येईल. माझे लेक्चर चेक करा तुम्ही. ओके, सो इथं ऑप्शन काय आन्सर राहील, ऑप्शन नंबर डी. ओके, आणि हा पण प्रश्न मी घेतला होता या टाईपचा प्रश्न, फक्त त्या प्रश्नामध्ये आय थिंक इंस्टाग्राम एक ऑप्शन नव्हतं. ओके, बाकी सेम ऑप्शन होते माझ्या प्रश्नामध्ये मी घेतलेल्या. तर याचा ऑप्शन नंबर डी हे आन्सर राहील. क्वेश्चन नंबर 39, आखरी 10 राहिलेले आहे. विच ऑफ द फॉलोइंग हॅज नॉट बीन ॲज अ किती लेक्चर किती मिनिटाचा झाला आतापर्यंत, 37. बापरे. विच ऑफ द फॉलोइंग हॅज नॉट बीन अपॉइंटेड ॲज अ नॅशनल कोऑर्डिनेटर फॉर स्वयं टू एन्श्योर द क्वालिटी ऑफ कोर्स कंटेंट. तर काय ते नॉट अपॉइंटेड, नॉट बीन अपॉइंटेड, नॉट अपॉइंट केलेला आहे. कोणाला नाही केलेला आहे, IISC ला. ओके, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स याला नाही केलेला आहे. NIOS केलं, IMB केलं, CEC केलं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, इन द कंटेक्स्ट ऑफ वेब 2.0 डिजिटल इन्व्हायरमेंट, what does the abbreviation UGC stand for? 40, question number 40. Here answer will be option number user generated content. Okay, आणि वेब 2.0 वर पण मी एक प्रश्न घेतला होता, इफ यू रिमेंबर. ओके, नेक्स्ट प्रश्न, where millennium development goals adopted by the United Nations, the option is correct option is option number C, that is 2000. Okay, next question, what is the target year for achieving the sustainable development goals? काय आहे याचा टार्गेट, 2030 म्हणजे 2030 पर्यंत याचा टार्गेट आहे. नेक्स्ट प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज द इफेक्ट ऑफ photochemical smog, headache, eyes and throat, eyes, nose and throat irritation, gastrointestinal disorder, renal disorder, bone disorder. No, so option A will be your answer. Okay, त्याच्यानंतर, what is the term for the process of inoculating microbes into soil? याचा तुम्ही मराठीमध्ये प्रश्न काय, मातीमध्ये सूक्ष्म जीवांचे संरोपण करण्याचा प्रक्रियेला काय म्हणतात, काय म्हणतात, बायोवेंटिंग. ओके, 44 आन्सर विल बी ए, बायोवेंटिंग. ओके, क्वेश्चन नंबर 45, मस्ट झाले लास्ट 5 प्रश्न. विच कंपोनेंट ऑफ सोलर पॅनल इज रिस्पॉन्सिबल फॉर डायरेक्टली जनरेटिंग इलेक्ट्रिक करंट वेन एक्सपोज टू सनलाइट? इट इज सेमीकंडक्टर मटेरियल. ओके, सेमीकंडक्टर मध्ये ऑप्शन बी विल बी युअर आन्सर. नेक्स्ट प्रश्न 46,
environmental education is not just awareness and knowledge, but it is also development. Your environmental education is not just awareness and knowledge, but it is the development of proper concept, theoretical knowledge, deeper knowledge, proper attitude. Okay, proper attitude. कारण की जे इन्व्हायरमेंटल एज्युकेशन एक अवेअरनेस आणि नॉलेज असून नसून हे कशाचा डेव्हलपमेंट करत आहे, एक आपल्या ॲटिट्यूडचा, की आपण नाही, आपण एन्व्हायरमेंटला सेव्ह केलं पाहिजे, झाडं वाचवली पाहिजे, पाणी खराब नाही केलं पाहिजे, नैसर्गिक साधन संपत्तीचा ऱ्हास नाही केला पाहिजे, त्यांचा चांगला वापर केला पाहिजे, त्यांना सांभाळून ठेवलं पाहिजे, अशा काही गोष्टी. ओके, मी पण टायर्ड झालेलो आहो, माझे 2 लेक्चर झालेले आहे ऑलरेडी, तिसरा चालू आहे आता, आणि अजून काही खाल्लं पण नाही. हां, क्वेश्चन नंबर 47 याचा आन्सर राहणार आहे ऑप्शन ए. ओके, ऑप्शन ए राहणार आहे, कारण की वैदिक पिरियड सर्वात आधी, आणि याच्यात आपण डिवाइड केलेलं आहे, हिंदू पिरियड म्हणू शकत नाही आपण, पण वैदिक पिरियड म्हणू शकतो. ओके, सो आन्सर ए विल बी युअर राईट, ऑप्शन ए. 47चा ऑप्शन ए. इन द करस्पॉन्डिंग एज्युकेशन system, the following things are included: only guiding instruction, only solved answer through letters, guiding instruction and solved answers. This will be your answer. याच्यात काय राहते, एक प्रकारचं सेल्फ स्टडी मॅक्झिमम केल्या जाते या एज्युकेशन सिस्टीममध्ये. रिस्पॉन्डन्स गाईड एज्युकेशन सिस्टीममध्ये जे काही आहे स्वतः सेल्फ स्टडी केले जाते, स्वतः मॅक्झिमम ट्राय करतात याच्यात. तर हा प्रश्न, क्वेश्चन नंबर 49, हा प्रश्न पण मी तुम्हाला सांगितला होता. मी तुम्हाला सांगितलं होतं युनायटेड किंगडममध्ये 1969ला पहिली ओपन युनिव्हर्सिटी झाली, म्हणजे तिथं तयार झाली ती, आणि भारतामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ओपन युनिव्हर्सिटी, जी की सध्या आंध्र प्रदेशमध्ये. ओके, आंध्र प्रदेश. सो इथं काय राहणार आहे, युनायटेड किंगडम म्हणजे काय, इकडं इंग्लंड. ओके, तर हे प्रश्न त्यानं चुकीचा सोडवला माझा लेक्चर पाहून. मग काय, आता तुम्हाला मी युनायटेड किंगडम म्हणजे सांगितलं होतं, आता तुम्हाला हे तर माहित पाहिजे इंग्लंड, युनायटेड किंगडम काय काय, जर तेच माहित नसेल तर मग अवघड होईल. तर इथं 49 ऑप्शन बी विल बी युअर आन्सर. आणि हा प्रश्न आहे 50, याच्यात मदरसाबद्दल विचारलेला आहे. इज सपोज टू बी सेंटर ऑफ 90%, याच्यात पण 90% प्रायमरी एज्युकेशन आहे, पण 10% सेकंडरी एज्युकेशन पण आहे कुठं कुठे. ओके, बट आपण 90%ला जास्त प्रियॉरिटी देऊन ऑप्शन ए ला आपण टिक कराल. ओके, प्रायमरी एज्युकेशन. ओके, दिस वॉज युअर ऑल आन्सर ऑफ 45 क्वेश्चन. 5 पॅसेजचे प्रश्न आहे, ते तुम्ही तुमचे बघून घ्या, कारण की पॅसेज म्हणजे टाइमपास करण्यात काही अर्थ नाही. सो वी विल मीट नाही, थांबा हे प्रश्न आहे, हे काय गॅरंटीड नाही आहे, याच्यातल्या 1-2 चुका होऊ शकतात, कारण की आम्ही पण माणूस आहोत, शिक्षक आहोत. तर काही चुका, काही अपडेट किंवा काही चेंज असेल तर मी एक टेलिग्राम चॅनलला किंवा यूट्यूबच्या बायोमध्ये एडिट करेल, डिस्क्रिप्शनमध्ये काहीतरी एडिट करून अपडेट करून टाकेल. ओके, तर मी आशा करतो की तुमच्या सर्वांचा पेपर चांगला गेला असेल. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं, जे सांगितलं त्यातले जवळपास 5 ते 6 प्रश्न आलेले आहेत. ज्या गोष्टीला मी सांगितलं की तुम्हाला हे टार्गेट करा, त्याच्यातून 5 ते 6 प्रश्न आलेले आहेत. ओपन युनिव्हर्सिटीचा पण प्रश्न, क्रोनॉलॉजिकलचा पण एक प्रश्न आहे, अजून 1-2 प्रश्न आहेत मागे गेलेले. अजून इन्व्हर्टर, सेमीकंडक्टर, हे चार्ट, ग्राफ. ओके, सो आय होप यू हॅव डन युअर बेस्ट. तर भेटूया नेक्स्ट लेक्चरला. ओके, टिल नेक्स्ट लेक्चर, हॅव अ गुड डे, टेक केअर, बाय बाय.